तर आज आपल्या बरोबर वकील साहेब आणि आपल्या नगर जिल्ह्याचे कीर्तन केसरी आणि आपल्या कर्जत तालुक्याचे भूषण असे काळे महाराज हेही या आंदोलनामध्ये मोठ्या म्हणजे उत्साहात सहभागी झालेले आहेत. तर आपण त्यांचे काय मनोगत आपण व्यक्त करतात का ते पाहूया. दिनांक 20/9/2024 रोजी शिंपरा ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील शिंपरा बाळगाव मानेवाडी यांच्या वतीनं करपडी फाटा ते बाळगाव दुमाला हा जो PRPL कंपनीच्या मार्फत जो रस्ता खराब झालेला आहे त्यांच्या जड वाहतुकीमुळे तो रस्ता नवीन मंजूर करावा. 10 किलोमीटर आमचं कॉन्क्रीट रस्ता त्यांची मंजुरी करून काम चालू करावं. त्याचबरोबर आमचा खेड ते शिंपरा हा जो काही मंजूर रस्ता आहे तो मंजूर रस्ता जो बंद केलेला आहे ठेकेदाराने बंद पाडलेला आहे. त्याला एप्रिल 25 तारीख त्याला डेडलाईन दिलेली आहे काम पूर्ण करण्याची, पण अद्यापपर्यंत त्यांनी 10% सुद्धा काम त्यांनी चालू केलं नाही. ते काम त्यांनी तोही चालू करावं. या दोन मागण्यांसाठी आमचे ग्रामस्थ आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य गेल्या 20 तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. निवेदन दिलं होतं 23 तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. तब्बल आज हा 4था दिवस आहे. प्रशासनाकडून अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तहसीलदार येत आहेत, PRPL कंपनीचे गोगे साहेब येत आहेत, त्याचसोबत खेड शिंपरा रस्त्याचे जे ठेकेदार आहेत ते पण येत आहेत. परंतु ज्या आमच्या मागण्या आहेत अद्यापर्यंत त्यांनी मान्य केलेल्या नाहीत. केवळ तोंडाला पानं पुसण्याची कामं त्यांच्या मार्फत होत आहेत. ते येत आहेत आणि आम्ही 8 दिवसांनी काम चालू करू, 10 दिवसांनी काम चालू करू, अद्याप आम्हाला निधी नाहीये, आम्हाला मुरुम उपलब्ध नाही, असे क्षुल्लक कारण ते सांगतायत. याचा अर्थ नक्कीच ह्या अधिकाऱ्यांवरती कोणाचा तरी दबाव आहे प्रशासनाचा आणि त्यांना जाणीवपूर्वक हे काम करायचं नाही. परंतु आमची ग्रामस्थांची आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीची आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत हे काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण संपवणार नाहीत. आणि जे कोणी आमचे उपोषण करते आमचे मित्र आणि आमचे सहकारी आहेत त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही समस्त शिंपोरा बाळगाव दुमाला जुना शिंपोरा मानेवाडी आणि करपडी या 4-5 गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन केलं आहे, जेणेकरून आमच्या मित्रांना उपोषणाला पाठबळ मिळावं आणि अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी आमचा हा रस्ता रोको आंदोलनाचा आहे. महाराज या पुढे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी करपडी असेल, शिंपोरा असेल, मानेवाडी, बाबुळगाव, कर्जत तालुक्यातली एकदम ही लास्टची 4-5 गावं आणि विकासाच्या बाबतीत अतिशय विकसनशील अशी परिस्थिती रस्त्यांची. 1975-76 ला जेव्हापासून उजनी धरण झालं तेव्हापासून आम्ही सर्व 3ही गावं पुनर्वसित आहोत. 1975-76 पासून म्हणजे गेले 45 वर्षापासून आमच्या रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. अतिशय दयनीय अशी अवस्था आमच्या शिंपोरा, मानेवाडी, बाबुळगाव भागातली बऱ्याच पेशंटला रस्त्यापर्यंत सुद्धा पोहोचता नाही आलं किंवा वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळं त्यांना शेवटी मरणाला सामोरं जावं लागलेलं आहे. तरी आमच्या परिस्थितीची दखल घ्यावी. आज गुडघ्याभर किंवा कमरे इतकं पाणी रस्त्यांवरती आहे तरीही प्रशासन याची दखल घेत नाही आणि म्हणूनच आमचे सहकारी मित्र गेले 4 दिवस झाले उपोषणाला बसले आहेत. त्यातील 3 जणांची अवस्था अतिशय दयनीय आहे. 6 जण उपोषणाला बसलेले आहेत आमचे शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य. तरी या सर्व व्यवस्थेचा विचार करून सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी व संबंधित अधिकाऱ्यांवरती काम चालू करत नसतील तर त्यांना ताबडतोब त्यांच्या बाकीच्या महाराष्ट्रातील चाललेल्या कामांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांची कामं बाकीची ताबडतोब बंद करून शिंपोरा, बाबुळगाव, मानेवाडी या करपडी या रस्त्यांना न्याय द्यावा व 10 किलोमीटर जे करपडी फाटा ते बाबुळगाव जे रस्त्याचं काम आहे अतिशय दयनीय अवस्था त्या रस्त्याची झाली आहे. ते अवजड वाहनं जाऊन तरी तेही रस्त्याचं काम त्वरित चालू करावं व खेड, शिंपोरा, बाबुळगाव याही 5 किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे. गेले 1-1.5 वर्षापासून हा रस्ता मंजूर आहे. कार्यक्रमाला फक्त 4 महिने बाकी आहेत त्या कार्यक्रमाची मुदत संपण्याला, तरी अजूनही कुठलंच काम चालू झालेलं नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी किंवा रस्ता ताबडतोब चालू करण्यात यावा. आज आमच्या शिंपोरा ग्रामस्थांनी जे उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. या उपोषणकर्त्याची अवस्था 2-3 लोकांची अतिशय दयनीय आहे. आमच्या मागण्या या आहेत. शिंपोरा ते खेड रस्ता 1-1.5 वर्षापूर्वी मंजूर झालाय. अद्याप त्याचं काम कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली पण कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. अधिकाऱ्यांना बोललो तर अधिकारी त्या पाठीराखण करतात आणि काम अद्याप चालू होत नाही. तरी हे कामासाठी जे आम्ही म्हणजे आमच्या ग्रामस्थांनी जे हे उपोषणाचा
रस्ता रोकोचा जो कार्यक्रम ठेवलाय तो आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत. त्याचप्रमाणे बाबळगाव ते करपडी फाटा हे आष्टी सिंचा उपशनी योजना त्यांच्या जडवाहनाने जाऊन गुडघ्या इतकाले खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळं वाहन पलटी होण्याची शक्यता आहे. पलटी झाल्यात बी काही लोकांचे गुडघे फुटलेत, 12 टाके पडलेत. याची प्रशासन दखल घेत नाही. तरी हा 10 किलोमीटरचा रस्ता म्हणजे आपलं सिमेंटीकरण होण्याची आमची मागणी आहे उपोषणकर्त्याची. त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हा रस्ता रोको करत आहोत. या रस्ता रोकोवर आम्ही ठाम आहोत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आम्ही उपोषणकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी. आता जे मराठी न्यूज जे रोकठोक जे आम्हाला आलं यांनी आमच्या भूमिका मांडल्या, त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि मित्रांनो, हे पाहू शकता, ह्या युवकाने हातामध्ये बोर्ड घेऊन रस्ता नसल्यामुळे आमचे लग्न जमेना